खरं सांगू, आज इतक्या वर्षानंतर तुझ्याप्रती असलेल्या माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मी लेखणी हातात घेतली आहे बघ. अरे, लहानपणापासून अवतीभवती वावरणाऱ्या व्यक्तींहूनही तुझ्या अंतरंगातील माणसांना, प्रसंगांना, स्थळ काळाला जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा मला जो ध्यास लागला आहे ना, तो आजही टिकून आहे बघ. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुझा प्रेमळ, आश्वासक सहवास. अरे, प्रेम, माया, राग, लोभ, मत्सर, साहस, जिज्ञासा, कुतूहल, ज्ञान, मनोरंजन अशा कितीतरी गोष्टी मला तुझ्या वाचनातूनच समजल्या. जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला. एकेकाळी तू माझा गुरु होतास खरा, पण त्याचा सखा कधी झालास हे समजलंच नाही. लहान वयात तुझ्या रूपात लाभलेल्या बालसाहित्यकारांच्या साहित्य वाचनाचा सहवास पुढे लेखनापर्यंत, विविध विषयांवरील साहित्यकृतींच्या वाचनापर्यंत पोहोचला. कथा, कादंबरी, रहस्य, रम्य, अद्भुत साहित्य, चरित्र, आरोग्यविषयक, व्यक्तिमत्व विकास, वैचारिक, आध्यात्मिक, तत्त्वचिंतन आणि या सर्वांसोबतच ज्ञानवर्धक गोष्टी वाचनामुळे तुझा नित्य सहवास लाभत गेला. यातूनच तुझ्यासोबत कायम राहावं म्हणून मी ग्रंथपाल झालो. जे जे आपण वाचले ते इतरांना द्यावे, समृद्ध करावे सकल जन, या उक्तीप्रमाणे कार्य करत राहिलो. संदर्भतज्ज्ञ व ग्रंथप्रसारक ही ओळख तुझ्यावरील निस्सीम प्रेमामुळेच मिळाली. अरे, तुझ्यात काय नाही, तुझं आकर्षक मुखपृष्ठ चांगलं राहायला पाहिजे हे शिकवतं. तुझ्या आतील पानांमधल्या सुलेखनातील सुसूत्रता आयुष्यही सुसूत्रबद्ध असावं याची जाणीव देतं. तुझ्या जन्मानंतर म्हणजेच प्रकाशित झाल्यानंतर तुझी बांधणी कशी घट्ट असते बघ. ते बाइंडिंग आमचं दैनंदिन आचरण आपल्या कार्याप्रती कसं समर्पित असावं याची जाणीव देतं. विचारांमध्ये त्रुटी नसाव्यात यासाठी मुद्रित शोधकांनी तुझ्यावर केलेले संस्कार एक नवा दृष्टिकोन देऊन जातात. तुला जन्म देऊन वाढवणारे लेखक, प्रकाशक, विक्रेते तसेच वाचक आणि ग्रंथपाल या सर्वांशीच असलेलं तुझं नातं खरोखरच अतुलनीय असेच आहे. माझं तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे इतरांना सांगायची खरं तर तशी गरजच नाही आहे. पण आजच्या प्रेम दिवसानिमित्त तुझ्याप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी खरं तर हा शब्दप्रपंच. जीवन माझे पुस्तकासंगती हे तुला मलाच नाही तर अनेकांना आता माहीत झालेलं आहे. मनातील हे भाव तुला सांगण्यासाठीच आजच्या जागतिक प्रेमदिनाचा दिवस निवडला, इतकेच. पुन्हा भेटू असं म्हणत नाही, कारण आपण एकमेकांपासून दूर आहोतच कुठे. तुझा ग्रंथलुब्ध सखा.